आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही उमा कुठे गेली? दिसली नाही आल्यापासून। अगं त्या आता बाहेर जायला निघाल्यात। म्हणजे त्या प्रमिला मावशी आहेत ना, त्यांची मोठी मुलगी म्हणजे आशू, तिला बघायला स्थळ येणार आहे आज, म्हणून त्या तिथे जायला निघाल्यात। अच्छा अच्छा, ती उमाची बहीण, 4 मुलींची आई ती ना? पमा मावशी हो। ते पण फारच डिफरन्स आहे नाही दोघींच्या वागण्यात बोलण्यात। अपॅरेंटली आकाशच्या बाबांचा बिझनेस नंतर ग्रो झाला, मग त्यानंतर त्यांचं फायनान्शियल स्टेटस बदललं आणि आई सुद्धा ऑफिस मध्ये असायच्या बाबांबरोबर मदत करायला, त्यामुळे पमा मावशीच आकाश आणि समायराला सांभाळायच्या। हो म्हणाली होती उमा। ही बघ आली। नमस्ते। नमस्ते। अहो बसा ना बसा। आजी नमस्कार करते। सुखीरा सुखीरा। बसा ना। बसा बसा। हाय। ब्लेस यू बेटा। हॅलो। हाय माय लव्ह। उमाताई, आमची साक्षी नीट वागते ना? अहो हा काय प्रश्न झाला का? खूप चांगले संस्कार आहेत साक्षीवर। तेजस्विनी ताई, तुमचं विशेष कौतुक आहे। खूप छान वाढवलंय तुम्ही तिला। आम्हाला अगदी जशी हवी होती तशी सून मिळालीये। काय ग? बरं साक्षी, अगं चहा पाणी काही विचारलंस ना त्यांना? अगं ऐक ना, एकतर इतकं उकडतंय आणि विचारलं तिने, नको आता। बरं तेजस्विनी ताई, ऍक्च्युली मला जरा निघावं लागणार आहे। प्लीज डोंट माइंड। आमच्या पमाच्या मुलीला ना स्थळ येणार आहे बघायला, म्हणून तिने बोलवलंय मला। नाहीतर तुम्ही घरी आलात आणि मी बाहेर गेले असं कधीच झालं नसतं। हो हो हो, निक तू ऍक्च्युली वी केम अनइन्फॉर्म्ड। अहो उमा, तुमच्या बहिणीला त्यांच्या मुलींच्या लग्नाची खूप काळजी आहे। त्या आकाश साक्षीच्या लग्नात सांगत होते आम्हाला, तर तुम्ही खुशाल जा त्यांच्या मदतीला, कारण मुलीच्या लग्नाची लगबग किती असते हे मी समजूच शकते हो। अहो लग्न मुलीचं असू दे नाहीतर मुलाचं, लगबग ही असतेच। आणि आता तुम्हाला सुद्धा जय आणि गौतमच्या लग्नाचं बघावं लागेलच ना। मनासारखी सून मिळायला नशीब लागतं। हा, आमचा आकाश लकी ठरला। ते मात्र अगदी बरोबर बोललात बरं का तुम्ही। आणि आमचा गौतम, तो तर गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच बसलाय। आई पण आमच्या जयच्या लग्नाचं मात्र आम्हाला खूप टेन्शन आहे। माझ्या गौतमसाठी मात्र मी एक छान सुंदर सुसंस्कारी मुलगी बघणार आहे बघा, अगदी तुमच्या बहिणीच्या मुलींसारखी। किती गुणी येतो त्या सगळ्या मुली। त्या आणि मग मी इथे एवढा संस्काराचा डिस्प्ले मांडलाय, तो नाही दिसला का? त्या मुलींपेक्षा मी चांगली आहे दिसत नाहीये का? गॉड, असावरीला गौतम पासून दूर केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। अँड डोंट यू वरी ब्लॉन्ड आजी, तुझ्या घरी सून बनून तर मीच येणार। बरं तुम्ही बसा गप्पा मारत, मी निघते। हा साक्षी, त्यांना काय हवं नको ते नीट बघ। हा, आणि जेवल्याशिवाय जायचं नाहीये तुम्ही। निघू मी? चालेल, बाय बाय एव्हरीवन। बाय गॉर्जियस। बाय डार्लिंग। ये ग साक्षी, ये बस। आणि काय आई, कुठे कधी काय बोलायचं? तर तिच्या बहिणीच्या मुलींसारखी सून कशाला आणेन मी माझ्या मुलांना? आपल्या स्टेटसची कोणतरी मुलगी आणेन ना, मग सांगून येतील अशी 100 स्थळ। कशा आहेत त्या मुली? शी तेजू, अगं संस्कार नसलेली श्रीमंत मुलगी जर घरात आणलीस ना, तर ती फक्त पैसा दागदागिने घेऊन येईल। पण गुणी आणि सुसंस्कारी मुलगी जर घरात आणलीस तर ती सुख शांती समृद्धी हे सर्व घेऊन येईल। दोन्ही मध्ये खूप फरक असतो। जाऊ दे अगं आजी, कूल। काय इंटरव्ह्यूचं टेन्शन आलंय? थोडं, पण आता तुला बघितलं ना, माझं टेन्शन गेलं रेडी आहेस? एकदम टकाटक। पण तू आता ह्याच्यापेक्षा जास्त प्रश्न विचारू नको, नाही तर मग मला परत टेन्शन येईल। ए अजिबात नाही, जस्ट रिलॅक्स। येस। आणि एक महत्वाची गोष्ट, मी HR टीमला सांगितलं नाही की तू माझी बहीण आहेस। हा इंटरव्ह्यू तुला तुझाच क्रॅक करायचा, जसं आपलं ठरलं होतं। बरं झालं तू नाही सांगितलंस। मला हा जॉब ना असा स्वबळावरती मिळवायचा आहे, म्हणजे अपने दम पे। गुड, पण हा इंटरव्ह्यू टफ असेल। आय नो। अरे हा दादा, मी एकटीच आहे इंटरव्ह्यू साठी, दुसरं कोणी दिसतच नाहीये कॅन्डिडेट। नाही, अजून 2 कॅन्डिडेट्स आले होते, त्यांचा इंटरव्ह्यू झालाय। आता तुझं झालं की HR टीम फायनल करेल। अरे बस बस, मलाच मिळणार हा जॉब बघ। होप सो।
हा मग म्हणजे मला पण हेच वाटतं की या पोस्टसाठी फिमेल कॅन्डिडेटच पाहिजे. अरे हो, अजून एक, या ऑफिसमध्ये एक पण मुलगी का दिसत नाहीये? अगं ते हॅलो, हो आलो मी. हा, आपण बोलू नंतर. ऑल द बेस्ट. थँक्यू. देवा, मला ह्याचं नाव का दिसलं इथे? ची 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 ची. हा तो शायनरच नसेल ना? नाही 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 देवा, प्लीज एवढी परीक्षा घेऊ नकोस की मला यात पण डिग्री मिळेल. नाही, तो कसा असू शकतो? त्याला तर मुलींची ॲलर्जी आहे. नाही नाही नाही, तो नाही, तो नाही. मला काय एवढं टेन्शन येत आहे, पण टेन्शन आल्यावर काय करायचं असतं? म्युझिक थेरपी. करेक्ट, म्युझिक ऐकूया. सर, सगळी तयारी झाली. गुड. चला पटापट इंटरव्ह्यू संपू, माझी दुसरी मीटिंग आहे. सर, हा जो कॅन्डिडेट आहे ना, तो खूप टॅलेंटेड आहे आणि आपल्या जॉब प्रोफाईलला सुटेबल आहे. गुड, चांगली गोष्ट आहे. मग बोलवा श्रीवास्तवना. चला. सर 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 आता काय आहे? पण एक प्रॉब्लेम आहे. सर, तो कॅन्डिडेट एक मुलगी आहे. म्हणजे इतकी वर्ष मी आपल्या ऑफिसमध्ये काम करतोय, पण आज पहिल्यांदा मुलगी पाहतो इथे. मग हे मला आधी का नाही सांगितलं? सर, ती मुलगी आकाश सरांच्या ओळखीची आहे. आकाश बोलला नाही की? सर 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 आत नका जाऊ, पहिले माझ्या बरोबर चला सर. काय तुझं? आणि जे काय ते इथे सांग. इथे नाही सांगू शकत सर. तुम्ही माझ्यासोबत चला, मग सांगतो, नाहीतर प्रॉब्लेम होईल सर. काय होईल? प्रेझेंटेशन. मी प्रेझेंटेशन बनवलंय. मग ते चांगलं झालंय, पण ते आपल्या इंग्लिशमध्ये ना, म्हणजे माझ्या इंग्लिशमध्ये ना, मग ते परत त्याच्या चुका असणार, मग मी ते क्लायंटला पाठवणार, मग तुम्ही मला नंतर ओरडणार. त्याच्यापेक्षा आधीच चेक करा, आधीच ओरडा. कुलकर्णी चेक करा. ठीक आहे. कुलकर्णी थांबा. ते नाही, तुम्ही चेक करा. छोट्या छोट्या गोष्टीत वेळ घालवतोस माझा. आय नो सर, मी येडा, झंडू, मूर्ख, पागल, क्रेझी आहे मी, पण चला. दिसतंय ते अवतार ठीक कर. मुली येणार म्हटलं की लगेच हेअरस्टाईल चेंज. मयू, लवकर नवीन टावेल आणते. कानपूस कानपूस. हे काय आहे? किती पसार आहे. ते किचन मध्ये आले असं स्वयंपाकघर आपलं. मम्मी कुठे ठेवू? डोक्यावर ठेव, ठेव डोक्यावर ठेव. अगं सांग ना. मोरे ठेव ना. चला 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 गो, आवरा गो. किती वेळ लावता तुम्ही खरंच. ही ग्लास. मयुरी, मयुरी, जाणं जाणं त्या मालपेकरींकडनं ना ग्लास घेऊन ये ना जरा. अगं मी नाही ग, ती नुसती सारखी कटकट करते. अगं तिला सांग ना, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. अगं हो, पाहुणेच येणार आहेत ना बघायला. प्रधानमंत्री येत आहेत. आणि मम्मी तसंही ती मालपेकरणीने एक नंबरची कुचकी आहे. असं बोलतात? हा, तुझ्या वयाची आहे ती. आणि आई, पाहुण्यांसमोर ना एक शब्द काढू नकोस तोंडातनं. अगं मम्मी, विनायक काकांचा मुलगाच येणार आहे ना. काकांना तर आपण याच्या आधी सुद्धा भेटलोय. गप बस आणि काम कर जा. आतापासूनच मम्मी, पाहुणे यायला खूप वेळ आहे ग अजून. अरे पमा आले. अगं मम्मी, ते काय तुला पमा बोलणार आहेत? तुझे पप्पा आले.